नमस्कार। आज आपण मसूर डाळीचे झटपट पौष्टिक धिरडे बनवतोय। मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे हा नाश्ता खाल्ल्यानंतर आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते आणि बऱ्याच वेळ भूक लागत नाही। शिवाय वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा चांगला पर्याय आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी अर्धा कप मसूर डाळ घ्यायची। मसूर डाळ घ्या किंवा अख्खे मसूर घ्या, मी अख्खा मसूर घेतला आहे। डाळ आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ धुवून घेतली आहे। आता परत यात पाणी घालून 2 ते 3 तास ही डाळ भिजत ठेवायची। जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर आदल्या दिवशी रात्रीच डाळ भिजत ठेवा, म्हणजे मग रात्रभर डाळ छान मुरते। मी डाळ 2 तासच भिजत ठेवली। आता 2 तासानंतर पाहूया। डाळ अशी हाताने दाबून बघायची, डाळ मुरली आहे। आता हे डाळ भिजत ठेवलेलं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। आता 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या, अर्धा ते 1 इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि पाव कप दही घालायचं आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। खूप बारीक पेस्ट करायची आहे। आता ही वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। त्यानंतर यात एक मोठा बटाटा किसून तो पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा। त्यानंतर शिमला मिरची सुद्धा अशी लांब पातळ कापून घ्यायची, अर्धी शिमला मिरची घेतली आहे। एक छोटा टोमॅटो सुद्धा लांब पातळ कापून घेतलं। एक कांदा सुद्धा असा लांब पातळ कापून घ्यायचा। त्यानंतर कोथिंबीर बारीक कट करून घालायची। चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं, 1 चमचा जिरा पावडर, पाव चमचा हिंग घालायचा। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, यामुळे रेसिपीला रंग छान येतो। आधी आपण यात मिरच्या सुद्धा घातल्या आहेत, त्यामुळे तिखट थोडं बघूनच घाला। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात अर्धा लिंबू पिळून घालायचं, यामुळे रेसिपीला आंबट टेस्ट छान येते। लिंबामध्ये रस कमी असेल तर 1 पूर्ण लिंबाचा रस पिळून घाला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण याचे धिरडे बनवून घेऊयात, पण त्याआधी यात मी पाव चमचा सोडा घालते। सोडा घालणे ऑप्शनल आहे, सोडा न घालता सुद्धा तुम्ही याचे धिरडे बनवू शकता, पण सोडा घातल्यामुळे धिरडे छान सॉफ्ट होतात, थोडे फुलतात, त्यामुळे यात मी थोडा सोडा घालते। आता आपण याचे लगेच धिरडे बनवून घेऊयात। त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। आता बॅटर घेऊन तव्यावर असं पसरवून घ्यायचं, पातळ पसरवायचं, खूप जाड करायचे नाही। सोडा घातल्यामुळे धिरडे छान फुलतात। आता यावरून थोडेसे तीळ घालायचे। धिरडं वरच्या बाजूने सुकलं की यावर तेल घालायचं आणि पलटून धिरडं भाजून घ्यायचं। दोन्ही बाजूने धिरडं छान खमंग भाजून घ्यायचं। बघा, छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे। हे एक जरी धिरडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटते, कारण मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे हे खाल्ल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळपर्यंत भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा चांगला पर्याय आहे। दोन्ही बाजूने धिरडे छान भाजल्या गेले आहे। अशाच प्रकारे सगळे धिरडे बनवून घ्यायचे। एखाद्या दिवशी संध्याकाळच्या जेवणासाठी बनवा किंवा नाश्त्याला बनवू शकता। मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन, कॅल्शियम आणि फायबर असते, त्यामुळे हा नाश्ता खूप हेल्दी आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।